परंतु 2-4 दिवसांमध्ये घाटावर जाणार आहे मैदानाला। त्यामुळे आम्ही आता बोललो का आज हा मैदान करून जाऊ। पुढे आता बैलाला आराम पण पाहिजे आपल्याला। 2-4 मैदान मोठी आहेत आपल्या। पुसेगाव झाला, हिंदकेसरी मैदान आहे, वडकी मैदान आहे। त्यामुळे आज आम्ही पळवण्याचा निर्णय घेतला आणि आता 2-4 दिवसात बैल घाटावर जाईल। मित्रांनो, आज या अंजपच्या मैदानामध्ये आपला महबूब 8001 हा गुलालाचा मानकरी झालेला आहे। तर बघूया आजचा हा नियोजन कसा काय होता। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आजचा हा महबूबचा नियोजन कसा काय होता आणि गाडी कशी काय जमली ती पण सांगा। आज महबूबचा नियोजन म्हणजे आज दादा म्हणजे शेट गेलेत बाहेर आणि आम्ही पोरं चाललो बैल घेऊन। आणि आपल्याला पायरा होता श्री शेट पाटील यांचा SYP सुंदर। आज हा पायरा होता आपल्याला आणि आपली गाडी जमली, शर्यत झाली मैत्रीपूर्ण आणि गुलाल आज घेतलाय महबूबने। महबूबने गुलाल घेतलाय। तर समोरून गाडी कोण होते आपल्याला आज? आपल्याला समोरून गाडी होती MPL ग्रुप बावरा यांचा झेंडू आणि वाजेचा हरण्या। म्हणजे अतिशय मोठीच गाडी होती। हां। आणि आज तुमचा गुलाल झालेला आहे। तर नियोजन पायऱ्याच्या विषयी सांगा ना, कसं काय पायऱ्याचं नियोजन झालं? शेटनी त्यांना शब्द दिला होता का तुम्हाला मैदानाला नक्कीच बैल देऊ। तर आज योगायोग जुळून आला आणि आमची गाडी जुळून आली आणि पायरा झाला। महबूबचं इतकं नाव होतं ना या मुंबई बिंजोरमध्ये आणि महाराष्ट्रभर चर्चेत असते महबूबची। आता काही मैदानं मी पण बघितली, मी पण त्यांची मुलाखत दादांची काढलेली आहे। गुलालाचंच मानकरी होते तो आणि अतिशय चांगलं नियोजनसुद्धा असतं। आज दादा नसताना सुद्धा तुम्ही इतकं चांगलं नियोजन केला मुलाही। म्हणजे दादा नेहमी सांगतात ज्या बैलाचे खरं मालक म्हणजे तुम्ही लोक आहात आणि ते तुम्ही करून दाखवलाच। नक्कीच आमचा दादा म्हणजे बोलायला गेलं तर सर्व म्हणजे पोरांच्या हाती सोपून देतात। फक्त दादांचं येण्याचंच काम असतो। दादासारखा दिलदार माणूस आजपर्यंत आमच्यामध्ये आहे, म्हणून आज आमचा बैल पण एवढा पळतोय ना, लोकांचा प्रेम भेटतो आमच्या बैलाला। गाडीवर ड्रायव्हर विशेष कोण आज गाडीवर ड्रायव्हर आमचा कुणाल ड्रायव्हर होता, आंबेशिव। आणि आमचा मोर्या देखील आज गुलालाचा मार्केट झालेला आहे। मोर्याची पण गाडी झाली आणि मोर्याच्या गाडीचं नियोजन सांगा ना, कसं काय झालं? मोर्याच्या गाडीचं नियोजन मोर्या बैल दिला होता, एरंजाडा बदलापूरवाल्यांना दिला होता आपण बैल आणि ती पण गाडी गुलालात राहिली मोर्याची। दोन्ही बैलांचा आज गुलाल घेऊन आम्ही घरी जाणार। आज आम्हाला आनंद आहे का मोर्याचा पण गुलाल झाला। दोन्ही बैलांचा एक साथ गुलाल झाला नव्हता आमचा, मोर्याचा पण म्हणजे एक साथ गुलाल दोन्ही बैलांचा झालाय। तो आनंद आहे आम्हाला आज। म्हणजे आज म्हणजे घरची धावून गुलालातच जाईल घरा। नक्कीच। आणि आज मुंबईमध्ये 2-3 मैदान आहेत, हा मैदान कसा काय निवडला आपण? हा मैदान आता बैल आता उद्या परवापर्यंत 2-4 दिवसांमध्ये घाटावर जाणार आहे मैदानाला। त्यामुळे आम्ही आता बोललो का आज हा मैदान करून जाऊ। पुढे आता बैलाला आराम पण पाहिजे आपल्याला। 2-4 मैदान मोठी आहेत आपल्या। पुसेगाव झाला, हिंदकेसरी मैदान आहे, वडकी मैदान आहे। त्यामुळे आज आम्ही पळवण्याचा निर्णय घेतला आणि आता 2-4 दिवसात बैल घाटावर जाईल। आणि आज दादा नाही तर दादाविषयी काय बोलाल? दादाविषयी आता दादा नव्हता तर आम्हाला जरा वाटतच होता का कमी वाटत होती दादाची आम्हाला, कारण की आता सर्व 3-4 जणांनी मिळून म्हणजे नियोजन लावलेला आणि आज पोरं पण आमची थोडी कमी आहेत। आणि सुट्टी कशी काय झाली ती सांगा ना। सुट्टीला आसिफ शेख होते आमचे आणि सुट्टी नेहमीप्रमाणे एकदम व्यवस्थित झाली। महबूबला मी बघतो ना काही मैदानामध्ये महबूबची गाडी पाठी राहते, पण तो पुढे जाऊन ती गाडी म्हणजे कव्हर करूनच्या गुलाल घेतोय। काय सांगाल ती त्याची एक म्हणजे प्लस पॉईंट आहे त्याचा? तो खाली 2 पावलं थोडी कमीच आहे, पण पुढे निकाल 100% लावतोच आणि तोच आमचा प्लस पॉईंट ठरतो। चालेल, खूप चांगला गुलाल घेतला, अभिनंदन तुम्हाला। आणि मोठी मुलाखत पण आपण लवकर दादांच्या सोबत घेऊया। नक्कीच घेऊ।